नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। असं त्या चंद्रमुखीच्या फुलाचं रहस्य आहे तरी काय की गावकऱ्यांना मी आपल्या संतानाप्रमाणे प्रेम ममता दिली आणि बदल्यात माझ्यावर हा घोर कलंक लावला। मी कुणावर कसलाही कलंक नाही लावला। महाराणी इथे येण्याआधी पवित्र होत्या आणि आजही पवित्र आहेत। मी गावकऱ्यांना कधी क्षमा नाही करू शकणार। एक वेळ ज्याने आमच्या राज्याच्या सीमेत प्रवेश केला तर त्याला माझं दास्यत्व स्वीकार करावंच लागेल। तू कलावतीकडे माझा संदेश दे की मी तिची आठवण काढली आहे। वाह कलावती, ईश्वराने तुला जेवढं सुंदर बनवलंय तेवढीच तेजस्वी बुद्धिमत्ताही दिली आहे। आमच्यासाठी घोड्याचा प्रबंध कर। झोरावर सिंग, काय तुला अजून समजलेलं नाही की आम्हाला नाही ऐकायला नाही आवडत? समजलं मला युवराज, परंतु तुम्ही इतके क्रोधित नका हो। शांत व्हा, शांत। जर त्या निशाचरीने आपल्याला सतवलं नसतं तर आपले घोडे आपल्या जवळच असते, परंतु ती निशाचरी तर खूपच पोचलेली निघाली युवराज। तिने मला मूर्ख बनवलं, सैनिकांना मूर्ख बनवलं आणि एवढंच नाही, तुमच्या सारख्या चक्रवर्ती सम्राट युवराज भानुप्रताप सिंगांनाही मूर्ख बनवलं। ज्यांचं नाव ऐकून जंगलातील हिंस्र पशु पक्षी भयभीत होतात त्यांना मूर्ख बनवलं। गप्प बस। तू आमच्या जखमेवर मीठ चोळतोयस, आमच्या समोर आमची चेष्टा करतोयस। आम्ही तुझं हे शीर कापून या जंगलात फेकून देऊ। युवराज क्षमा करा, युवराज क्षमा करा। अहो माझं एवढं साहस, अहो तुमची चेष्टा करण्याचं साहस तर त्या देवतांमध्येही नाहीये, तर तिथे माझी काय कथा? मी तर केवळ इतकंच म्हणत होतो की ती निशाचरी खूपच धूर्त आहे। अजून तुम्ही माझी धूर्तता बघितलीये कुठे युवराज? आता बघा ही निशाचरी तुम्हा दोघांच्या सेवेसाठी काय करते। जर ती युवती कधी आमच्या समोर आली तर आम्ही तिला तिच्या केसांनी बांधून कायमच त्या झाडावर टांगून ठेवू। परंतु आता तुम्ही शांत व्हा युवराज। जर तुमचे पाय खूपच दुखत असतील तर मी आपल्या पाठीवर बसवून राजकुमारी चंद्रमुखीच्या महाली घेऊन जातो। आमचे पाय इतके दुर्बल नाही झाले आहेत की तुझ्या सारख्या गाढवावर बसावं लागेल। आता जा आणि जाऊन कुण्या घोड्याची सोय कर। हे काय युवराज, तुम्ही आदेश दिला आणि घोड्याच्या किंकाळण्याचा आवाज? तो बघ, घोडा उभा आहे। युवराज तुमचा आदेश तर ईश्वरानेही स्वीकारला। आता घाई करा युवराज, जाऊन पाहूया चला।
या युवराज, या या. किती जडशीळ मनुष्य आहे. असं वाटतंय हा युवराज नाही, कुणा राक्षसाचा पुत्र आहे. याचं नाव भानुप्रताप कुणी ठेवलं? याचं नाव तर दानव कुमार असायला हवं होतं. वा, असं वाटतंय की या घोड्याची मान हाडा मांसाची नाही, रेशमांच्या धाग्यांनी बनली आहे. काय म्हणताय युवराज? आता तू लालची होऊ नकोस. या घोड्यावर बसण्याची संधी तुला कधी नाही मिळणार. चल. हा, हा. चला सेनापती. युवराज, असं वाटतंय की कुणी कन्या आपल्या मधुर गळ्याने प्रेम गीत आळवते. मूर्खा, ती कोणी कन्या नाही, स्वयं राजकुमारी चंद्रमुखी आहे. आम्हाला असं वाटतंय की आमच्या स्वागतासाठी ती हे प्रेम गीत गात आहे. खरं बोलताय तुम्ही युवराज. असा मधुर स्वर तर केवळ राजकुमारींचाच असतो. चल, जाऊन पाहूयात. कुठे हरवला युवराज? वा, या अगोदर आम्ही इतकी सुंदर कन्या कधीच नाही पाहिली. हो, हा स्वर तर कलावतीचा आहे. परंतु कलावती इथे कशी असू शकते? यामध्ये तिचा काय उद्देश असू शकतो? काहीच लक्षात येत नाहीये. चला. असो किंवा नसो, ही अवश्य चंद्रमुखीच आहे. काय जोरावर? नाही नाही अन्नदाता, ही चंद्रमुखी नाही असू शकत. का? का नाही असू शकत? काय याआधी तू कधी चंद्रमुखीला पाहिला आहेस? माझं असलं भाग्य कुठे युवराज, जे मी चंद्रमुखीला भेटू शकेन. तर मग तू म्हणालास कसा की ती चंद्रमुखी नाहीये? युवराज, तुम्ही म्हणताय तर चंद्रमुखीच असेल. परंतु चंद्रमुखी जंगलात, ना कुठली सेना ना कोणी सेनापती. का? राजकुमारी आहे, तिला जेव्हा हवं तेव्हा ती कुठेही जाऊ शकते. काय माहित, एखाद्या झऱ्यावरती स्नानासाठी चालली असेल. काय तू तुझ्या साऱ्या सेनेसोबत स्नान करतोस? मग काय ती आपल्या सेनापतीला घेऊन जाईल का स्नान करायला? क्षमा करा युवराज, मी तर असंच म्हणालो. चंद्रमुखी चंद्रमुखी नाही, राजकुमारी चंद्रमुखी देवी म्हण. हो, चंद्रमुखी देवी. आणि ऐक, आता आमचं ध्यान भंग नको करोस. आम्ही खुल्या नेत्रांनी राजकुमारीची काया पाहू इच्छितोय. पहा पहा युवराज, पाहत राहा. शेवटी सुंदरता ही पाहण्यासाठीच तर असते. परंतु तुझ्यासाठी नाही. नेत्र जमिनीकडे वळव आणि लक्षात ठेव, त्या तुझ्या होणाऱ्या महाराणी आहेत. माहितीये ना, महाराणींवर नेत्र कटाक्ष टाकण्याचा दंड काय मिळतो? दंडाआधी माझ्या नेत्रांच्या ज्योती विझून जावोत युवराज. अहो, तुम्ही इथे असताना या सेवकाचा असं साहस होईल काय?
आता जा तू आणि जोपर्यंत आम्ही ना बोलाव वळूनही पाहू नकोस. जशी आपली आज्ञा युवराज. तर मी जाऊ. जा. कलावती, ओ, तर हे दोन मूर्ख कलावतीला चंद्रमुखी समजतायत. वाह, काय सौंदर्य आहे. हे नेत्र, हे मुख कमल. असं वाटतंय की स्वर्गातली एखादी अप्सरा चुकून या भूतलावर उतरली आहे. तुम्ही अवश्य त्याच राजकुमारी आहात ज्यांच्या शोधात आम्ही दीर्घ यात्रेवर निघालो होतो. आणि आता वाटतंय की आमची यात्रा समाप्त झाली.
हे अपरिचित, कोण आपण? कोण आपण? आम्ही अलकापुरी नरेशांचे सुपुत्र युवराज भानुप्रताप सिंग. अलकापुरी नरेशांचे सुपुत्र? ही अलकापुरी कुठे? आम्ही कधीही अलकापुरीचं नाव नाही ऐकलं. जर तुम्ही तुमच्या राज्यातून कधी बाहेरच नाही निघालात तर तुम्हाला अलकापुरीची माहिती कशी मिळेल? परंतु तुम्हाला जगातील सगळे राजे महाराजे आणि युवराज जाणतात. काय? आम्हाला जगातले सगळे युवराज जाणतात? परंतु ते कसं? आम्ही तर कधी आमच्या राज्यातून बाहेर गेलोच नाही. तुम्ही तर तुमच्या राज्यांच्या सीमांबाहेर नाही गेलात, परंतु तुमच्या सौंदर्याची कीर्ती जगात चारी दिशांना पसरली आहे. जगातील सर्व राजे महाराजे आणि आमच्यासारखे युवराज तुमच्या सौंदर्याची चर्चा करताना थकत नाहीत. आणि आमचं भाग्य तरी पहा की आम्ही आपल्या सौंदर्याचं दर्शन स्वतः करतोय. वा, बाहेरच्या राज्यातले मनुष्य इतकं गोड आणि सुंदर बोलतात हे आम्हाला आजच कळलं युवराज. कारण की यापूर्वी आम्ही कधीही कोण्या अपरिचिताला पाहिलं नाही. खरंच? याचा अर्थ असा झाला की आम्हीच ते प्रथम युवराज आहोत ज्यांना आपले हे सुंदर नेत्र पाहत आहेत. तुमची शपथ. आमची शपथ. तुम्हीच ते प्रथम युवराज आहात. याआधी आम्ही या झऱ्यावर स्नानासाठी नाही आलो. असंही असेल, झऱ्यावर स्नान करण्याच्या निमित्ताने आमच्या भाग्यात तुमची भेट लिहिली असेल. हो 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 राजकुमारी, आम्हालाही अगदी असंच वाटतंय जे तुम्ही बोलताय. या अगोदर तुमच्या शोधात आम्ही खूप यातना भोगल्यात, परंतु तुमचं हे सुंदर फुलासारखं मुखकमल पाहून आम्ही आमचे सर्व कष्ट विसरलो आहोत. हा मूर्ख युवराज तर अगदी सहजपणे कलावतीच्या जाळ्यात अडकला. वाटलं होतं याला अडकवण्यासाठी आपल्या कलेचं पूर्ण प्रदर्शन करावं लागेल, परंतु याची काही आवश्यकताच नाही पडली. तुम्ही गप्प का झालात राजकुमारी? काही बोला ना. मला कळत नाहीये काय बोलू. जीवनात आज पहिल्यांदा कुण्या परक्या पुरुषाच्या इतक्या निकट आहोत ना, त्यामुळे थोडी भीती वाटते. बघा ना, आमचे हातपाय कसे थरथरतायत ते. आता आपण परके कुठे राहिलो आहोत? हे युवती, थांब. अहो अन्नदाता, तुम्ही अजूनही इथे भटकताय? अजून इथेच भटकतोय? मला काही समजलं नाही. काय तुम्ही विसरला? तुम्ही आणि तुमचे साथी मला त्या पर्वताच्या विरुद्ध दिशेला भेटला होतात. आठवलं? तुम्ही चंद्रमुखीच्या राज्याकडे निघाला होतात. पर्वताच्या विरुद्ध दिशेला काय म्हणायचंय? आम्ही पर्वताच्या याच बाजूला आहोत, त्या बाजूला पोचलोच नाही. अगदी बरोबर. तुम्ही लोक या पर्वताच्या चारी बाजूंनीच फिरताय. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की रूपनगरात जाणं एवढं सोपं नाहीये, आणि हा पूर्ण मार्ग भूलभुलैयाने भरलाय आणि तुम्ही याच भूलभुलैयात अडकलाय. आणि आम्हाला वाटलं की आम्ही रूपनगरात कधीच प्रवेश केलाय. नाही, अजून तर रूपनगराची सीमा सुरूही नाही झाली. हे काय चाललंय जोरावर? युवती, तिथे जी सुंदरी युवराजांसोबत वार्तालाप करते ती कोण आहे? कुठे? चल माझ्यासोबत.
ती बघ. ती होय, कलावती आहे ती. काय सांगतेस तू? ती चंद्रमुखी नाहीये. चंद्रमुखी? मला कळत नाही, चंद्रमुखी इथे कशाला येईल? ती तर कलावती आहे. जवळच एक छोटस गाव आहे चंदनपूर, ती तिथे राहते. परंतु तिला नाच गाण्याची फार म्हणजे फारच आवड आहे, म्हणून पूर्ण दिवस ती जंगलात भटकत गाणी गात फिरत असते. ही युवती तर सत्य सांगते जोरावर. कलावती आम्हाला जंगलात गीत गाताना भेटली होती, परंतु ती कलावती आहे, चंद्रमुखी नाही. हे तर मला युवराजांना सांगायलाच हवं, सावध करायला हवं. काय तुम्ही काही बोलताय का अन्नदाता? नाही नाही, मी काय म्हणत नव्हतो. मला हेच म्हणायचंय. मी येतो आता. बिचारा युवराज. आम्ही तर तुम्हाला त्याच दिवशी आपली युवराज्ञी मानलं होतं, ज्या दिवशी आम्ही तुमच्या सौंदर्याविषयी ऐकलं होतं. खरंच? हो, अगदी खरं. आम्ही तुमच्याशी कधीच खोटं नाही बोलणार राजकुमारी. आम्हाला तर अजूनही विश्वास नाही बसत की आम्ही आपल्या इतक्या जवळ उभे आहोत. कदाचित मी कोणतं स्वप्न तर नाही पाहत ना? स्वप्न नाही, सत्य आहे युवराज. मी तुमच्या समीप तर उभी आहे. जवळच आहात, परंतु आम्ही आपल्या आणखी जवळ येऊ इच्छितो, आणखी जवळ. युवराज, युवराज, मला मला तुम्हाला काही सांगायचंय. परंतु आम्हाला काही ऐकायचं नाहीये. आम्ही तुला आदेश दिला होता की जोपर्यंत आम्ही बोलावणार नाही तोपर्यंत येऊ नकोस, पण तू आपलं तोंड घेऊन आलास इकडे. दिसत नाही आम्ही राजकुमारींशी वार्तालाप करतोय? ते तर दिसतंय युवराज, परंतु यावेळी मला तुमच्याशी अत्यंत महत्वाचं बोलायचंय. बोल, काय म्हणायचंय ते? युवराज, ही राजकुमारी चंद्रमुखी नाहीये. काय? हो, तर मग कोण आहे? ही जवळच्याच गावातील साधारण युवती आहे आणि तिचं नाव कलावती आहे. काय? तुला असं म्हणायचंय की आम्ही एक साधारण युवती आणि एका राजकुमारीतला फरकही नाही ओळखू शकत? हो, फरक तर करू शकला असता युवराज, परंतु यावेळी तुमच्या नेत्रांवर पडदा पडलाय. आणि हेच नाही युवराज, आपण इतका दीर्घ प्रवास करून सुद्धा तिथेच उभे आहोत जिथून सुरुवात केली होती. काय? हे सर्व तुला कसं काय कळलं? युवराज, मला त्या युवतीने सांगितलंय. आणि ही तीच युवती आहे युवराज, जी आपल्याला जंगलाच्या मार्गात भेटली होती. युवराज, जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तर आम्ही जावं का? नाही नाही, आम्ही येतो आहोत. ये. आम्ही केव्हाची तुमची प्रतीक्षा करतोय, परंतु एक तुम्ही आहात की आपल्या या सेवकासोबत वार्तालाप करत आहात? आमचा वार्तालाप तर समाप्त झाला, परंतु आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की काय तुझं नाव कलावती आहे? निशाचरी. तर या निशाचरीने या मूर्खांना माझा भेद सांगून टाकला. युवराजांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आह, काय तुम्ही ऐकलं नाही? अन्नदाता काय विचारताहेत? तुमचं नाव कलावती आहे? हो, माझं नाव कलावती आहे. परंतु तुम्हाला इतकं आश्चर्य का वाटतंय? काय माझं नाव चांगलं नाहीये?
नाव तर चांगलं आहे, परंतु आम्ही तुला राजकुमारी चंद्रमुखी समजलो होतो. तू आम्हाला सांगितलं का नाहीस की तू राजकुमारी नाही, कोणी कलावती आहेस? सरकार, तुम्ही मला माझं नाव कधी विचारलं होतं जे मी सांगावं? परंतु किती वेळा आम्ही तुला राजकुमारी म्हणून बोलावलं, तू आम्हाला टोकलं का नाहीस की तू कोणी राजकुमारी नाहीस, कलावती आहेस? सरकार, यात माझा काय दोष आहे? तुम्ही मला राजकुमारी म्हणालात, राजकुमारी चंद्रमुखी नाही. म्हणून मला वाटलं की प्रेमाने तुम्ही मला राजकुमारी म्हणताय. युवती, तू आमचा अमूल्य वेळ नष्ट केला आहेस. जर आमच्या जवळ आणखी वेळ असता तर आम्ही तुला दंडित केलं असतं, परंतु आमच्याकडे आता वेळ नाहीये. चल जोरावर. चला. सारे परिश्रम व्यर्थ झाले आणि माझे परिश्रम व्यर्थ करणारी दुसरी कोणी नाही, निशाचरी आहे. वेळ आल्यावर या निशाचरीचा बदला मी नक्की घेईन. कुठे आहे ती युवती? आता आता तर इथेच सोडून आलो होतो युवराज. वाटतंय ती आपल्या गावी गेली. आणि आणि आमचा घोडा कुठे आहे? घोडा पण इथेच होता युवराज. बहुतेक ती घोडा पण घेऊन गेली. मूर्ख आहेस तू. एक युवती मिळाली होती जी आम्हाला रूपनगराचा मार्ग सांगू शकत होती. ती तर गेलीच आणि सोबत आमचा घोडाही घेऊन गेली. तू आमचा सेनापती कधीच नाही होऊ शकत. नाही नाही युवराज, मी तर घोड्यासोबत त्या युवतीला इथेच सोडून गेलो होतो आणि तुम्हाला हे सांगायला आलो होतो की तुम्ही जिच्याशी बोलताय ती चंद्रमुखी नाहीये, कलावती आहे. विसरून जाते सगळं आता. जर आपण जिथून निघालो होतो तिथेच भटकतोय तर रूपनगर इथून अजून किती दूर आहे? आता रूपनगर तर खूपच दूर आहे युवराज, परंतु मला ती जुनी म्हण सत्यात उतरताना दिसते. कुठली म्हण? हीच की जो कोणी रूपनगरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तो परतून आपल्या राज्यात कधीच जाऊ शकत नाही. आता आपण सुद्धा आपल्या राज्यात नाही जाऊ शकणार. स्त्रियांसारखा बोलू नकोस तू. जर ती म्हण सत्य असती तर कोणी ना कोणी वाट सरू आपल्याला नक्कीच दिसला असता जो बाहेरून आलाय. परंतु आम्हाला या जंगलात असा कोणी मनुष्य दृष्टीस नाही पडला. हे तुम्ही काय बोलताय युवराज? काय तुम्हाला दुर्गेश्वरीचं कथन आठवत नाही? कसलं कथन? हेच की जो कोणी रूपनगरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो त्याला राजवीर सिंग आणि रणवीर सिंगाचे सैनिक बंदी बनवतात. आता जो कोणी इथे आला असेल त्याला तर बंदी बनवलं असेल तर मग आपल्याला कुणी मनुष्य कसा दृष्टीस पडेल युवराज? तो बरोबर बोलतोय सोरावर, परंतु असंही होऊ शकतं की कोणी बंदी रूपनगरातून पळाला असेल जेव्हा त्याच्या सैनिकांची त्याच्यावर दृष्टीच पडली नसेल. जर तुम्ही म्हणताय तसंच असेल युवराज तर आपल्याला अधिक चिंता करण्याची आवश्यकता नाहीये. जर आपलं भाग्य प्रबळ असेल तर आपल्याला कोणी वाटसरू नक्की भेटेल. भानो प्रताप सिंग आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचल्यावर श्वास घेईल. चल. चला. दूर दूर पर्यंत सुनसान वातावरण आहे. आसपास कोणी दिसतही नाहीये. कसलं जंगल आहे हे? कुण्या पशुचा आवाजही ऐकू येत नाहीये. हे काय? कदाचित कोणी महात्मा बसलेत जे बहुतेक तप करतायत. हे आम्ही काय पाहतोय? कळत नाहीये हे महात्मा समाधीत लीन आहेत की मग या शरीराचा त्याग करून बसलेत. महाराज, 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 महाराज. बहुतेक महाराजांनी समाधी घेतलीय. जर जिवंत असते तर उत्तर दिलं असतं, पण हे शूद्र जंतू त्यांच्या शरीरावर नसते फिरले.
काय करावं? चमत्कार आहे. उद्धट युवका, तू माझी वर्षांची तपश्चर्या भंग केलीस. लवकर सांग, तू हे दुस्साहस कशासाठी केलंस? अन्यथा मी तुला शाप देऊन याच स्थानावर भस्म करून टाके. क्षमा करावी महाराज, आम्ही चूक केली. आमच्याकडून अपराध घडला, परंतु आम्हाला याची काहीच जाणीव नव्हती. आम्ही तर फक्त तुमच्या शरीरावर पसरलेले कीटक हटवण्याचा प्रयत्न करत होतो. क्षमा असावी महाराज. वत्सा, काय तू या वनात प्रथमच आलायस का? हो महाराज, आम्ही आपले मोठे बंधू विजेंद्र सिंगांना शोधत शोधत इकडे तिकडे भटकत फिरतोय, परंतु त्यांना शोधू शकलो नाही. त्यांचा शोध घेत घेत तुमचं दर्शन झालं. वत्सा, तुझे भ्राता राजकुमारी चंद्रमुखीला भेटण्याच्या इच्छेने राज्यातून निघाले होते, परंतु रूपनगरात प्रवेश करण्यापूर्वीच लुप्त झाले. काय तू त्यांच्यासाठीच कष्ट सहन करतोयस? हो महाराज, न सांगताच तुम्ही माझ्या मनातील दुःख ओळखलत. तुम्ही अंतर्यामी आहात. आता हे सांगण्याची कृपा करा की आमचे भ्राता कुठे आहेत, कोणत्या अवस्थेत आहेत. त्यांना शोधून शोधून आम्ही अगदी थकून गेलोय महाराज. धीर धर वत्सा, आम्ही तुला सर्व सांगतो. परंतु आम्हाला हे सांगताना वाईट वाटतंय की यावेळी तुझे भ्राता राजकुमारीच्या राज्यात कारागृहामध्ये बंदी आहेत. बंदी आहेत? आणि तेही चंद्रमुखीच्या राज्यात? ही कसली परीक्षा आहे महाराज? ज्या राजकुमारीच्या प्रेमात पडून त्यांनी आपल्या राजपदाचा सुद्धा त्याग केला, तिच्याच राज्यात बंदी आहेत. हे कसलं प्रेम आहे राजकुमारी चंद्रमुखीचं महाराज? यात राजकुमारी चंद्रमुखीचा कसलाही दोष नाही. तर मग कुणाचा दोष आहे महाराज? जर राजकुमारी चंद्रमुखी दोषी नाहीये तर मग कोण दोषी आहे? दोषी राजकुमारीच्या दरबारात बसणारे दुष्ट मंत्री आणि दरबारी आहेत, जे राजकुमारी आणि तिच्या पित्याचे शत्रू आहेत. काय सांगताय तुम्ही महाराज? त्यांचेच मंत्री, त्यांचेच शत्रू? हो वत्सा, परंतु ते दुष्ट हे जाणत नाहीत की जिला ते राजकुमारी चंद्रमुखी समजत आहेत, ती राजकुमारी चंद्रमुखी नाहीये, तर दुसरीच कोणीतरी आहे. काय? ते चंद्रमुखी नाहीये, कुणी दुसरीच आहे? आम्ही सांगतो तुला वत्सा. ऐक, काही वर्षांपूर्वी राजा सुरेंद्र सिंगांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन ईश्वराने त्यांना फुलासारख्या कन्येचा वर दिला, जिचं नाव ठेवलं राजकुमारी चंद्रमुखी. राजकुमारीने 16 वर्षांनंतर तारुण्यात पदार्पण केलं, तेव्हा एक दिवस महालात तिच्यावर हल्ला झाला. हल्ल्यात तर ती वाचली, परंतु तिच्यावर हल्ला करणारे दुसरे कोणी नाही, तर ते तेच होते ज्यांच्यावर महाराज सुरेंद्र सिंगांचा पूर्ण विश्वास होता. परंतु महाराज सुरेंद्र सिंगांसोबत विश्वासघात करण्याचं काय कारण होतं? राजकुमारीचं सौंदर्य. राजकुमारीचं सौंदर्य? हो, तिचं सौंदर्यच तिचं संकट होतं, आणि तिला आपलं बनवण्यासाठी विश्वातील राजे, महाराजे आणि युवराजांची स्पर्धा लागली. महाराज यामुळे घाबरले आणि राजकुमारी चंद्रमुखीला एका गुप्त स्थानावर पाठवलं. आपल्या महालातील सर्व मंत्री आणि दरबाऱ्यांना राज्यापाठीमागील जंगलामध्ये जिवंत जमिनीत काढलं. मग त्यानंतर काय झालं? यानंतर
राजा सुरेंद्र सिंहांनी सर्व नवे सेवक ठेवले, ज्यांनी कधीही राजकुमारी चंद्रमुखीला पाहिलं नव्हतं. म्हणून आजही ते तिलाच राजकुमारी चंद्रमुखी समजतात, जी या नावाने महालात राहते. परंतु वास्तवात ती महाराजांच्या एका विश्वासपात्र ठाकूर बलवीर सिंगांची पुत्री मेघना आहे. आता तुला समजलं असेल की वास्तवात राजकुमारी चंद्रमुखी कुणी दुसरीच आहे. समजलो, परंतु हे समजत नाहीये की जिला महालातून महाराजांनी वर्षांपूर्वी कोण्या गुप्त ठिकाणी पाठवलं होतं, ती चंद्रमुखी कुठे आहे? ती रूपनगरातच आहे. महालात एका साधारण कन्येच्या रूपात ती आपलं जीवन हसत खेळत निर्भयपणे कलावतीच्या नावाने व्यतीत करत आहे. महाराज सुरेंद्र सिंगांव्यतिरिक्त हे कोणालाच माहीत नाही की वास्तवात तीच कन्या राजकुमारी चंद्रमुखी आहे. अरे सरकार, काय झालं? तुम्ही अचानक इतके प्रसन्न कसे काय झालात? अरे प्रसन्नतेची तर गोष्ट आहे. बघा, कलावती येत आहे. अहो सरकार, यामध्ये आनंदाची काय गोष्ट आहे? कलावती तर सदैव महालात येत जात अरे असते. ते तर मीही जाणतो, परंतु हे तर पहा, कलावती किती सुंदर आहे. कलावती किती सुंदर का असे ना सरकार, राजकुमारी चंद्रमुखी पेक्षा अधिक सुंदर नाहीये. हो चंकू, राजकुमारी चंद्रमुखी समोर तर आपले सरकार पण काही नाहीत, तर या कलावतीची काय कथा आहे? हो ना सरकार? मूर्ख, चुप. कलावतीच्या सुंदरतेच्या पुढे राजकुमारीची सुंदरता काही नाहीये. कधी कधी तर असं वाटतं की कलावतीशी विवाह करून मी तिलाच आपली महाराणी बनवू. विचार तर अति उत्तम आहे सरकार, परंतु तुम्ही कलावतीला राणी बनवल्यावर त्या राजकुमारींचं काय होईल? काय होईल? काय नाही होणार. ती माझी दुसरी राणी बनेल. क्षमा असावी सरकार, तुम्ही बोलताच फक्त खूप, परंतु करत काहीच नाही. ज्याही नव्या कन्याला पाहिलं तिला राणी बनवण्याचे स्वप्न बघत राहता. ठीक आहे, जर आज तुम्ही या कलावतीशी आम्हाला बोलून दाखवलं तर आम्ही चंगू मंगू तुम्हाला शूरवीर समजू. काही लाभ नाही मंगू. आपले सरकार फक्त आपल्या दोघा छोट्यांशीच मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आणि कोणा कन्येला पाहून भयभीत होतात. तर मग ठीक आहे, तुम्ही दोघांनी मला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही दोघे इथेच थांबा. मी जाऊन कलावतीला प्रेमाचा पहिला धडा शिकून लगेच परत येतो. जा तुम्ही. धुआ धुआ. तू जा. धुआ धुआ. खेळ प्रेमाचा खेळू हा. धुआ 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 धुआ. अरे दुआ सिंग, तुम्ही असं काय घडलंय? आज तुम्ही कुण्या युवराजापेक्षा कमी सुंदर नाही दिसत. खरंच कलावती, खरंच तू असत्य तर नाही बोलत आहेस ना? कारण की आजपर्यंत कुणी कन्येने माझी इतक्या प्रेमाने चौकशी केली नाहीये. ते मला नाही माहित, परंतु मला इतकंच माहितीये की महालातून बाहेर जाताना तुम्ही आपल्या गळ्यात काळा धागा बांधून घ्या. असं कुण्या कुठल्या सुंदर कन्याची नजर ना लागो. मग तर असं समज की महालातच नजर लागली मला. बाहेर जाण्याची गरजच पडली नाही. परंतु महालात तुम्हाला कोणाची नजर लागली? कोण आहे ती भाग्यवान सुंदरी? जर तू रागावणार नसशील तर तिचं नाव सांगू? सांगा सांगा, मला कशाला राग येईल? मला तर वाटतं मला स्वयं या सुंदरीचीच नजर लागली आहे. कारण सकाळपासून महालात पुण्या कन्येचं दर्शन नाही झालंय. इतके मोठे झालात तुम्ही, परंतु आजही खूप खट्याळ आहात तुम्ही. तर मग जाऊ? कुठे? परंतु कुठे जायचं आपण कलावती? अरे, मी तुमच्या सोबत येण्याविषयी नव्हते बोलत. मी तर स्वतःविषयी बोलत होते. मला राजवीर सिंगांनी बोलवले ना. असं? तू राजवीर सिंग कडे चाललीस? असं तू कुठून आली आहेस? मी झऱ्यातून स्नान करून आलीये. झऱ्यातून स्नान करून आली आहेस?
परंतु झऱ्याचं पाणी तर खूप थंड असेल ना? खूपच थंड. उन्हाने शरीर तापलं होतं. झऱ्याच्या थंड पाण्याने शरीर थंड झालं. काय तुम्हालाही झऱ्याच्या थंड पाण्याने आंघोळ करायला आवडते हुजूर? हो, खूप आवडतं मला, खूप आवडतं मला. परंतु थंड पाण्याची मला खूप भीती वाटते. म्हणून माझे पिताश्री वर्षातून केवळ एकदा स्नान करण्याची परवानगी देतात. काय वर्षातून केवळ एकच वेळ? हो, परंतु तू जर मला सोबत घेऊन जाशील तर पिताश्रींची अनुमती घेऊन मी रोज रोज स्नान करण्यासाठी झऱ्यावर तुझ्या सोबत जाईन. ठीक आहे? ठीक आहे. तू राजवीर सिंगाकडे जाते ना? जा, परंतु सांभाळून राहा. तो खूपच निर्दयी मनुष्य आहे. निर्दयी? हो. मी काही समजले नाही हुजूर. तो राजवीर सिंग सुंदर सुंदर कन्यांचे प्राण घेतो आणि दूर जंगलात जाऊन फेकून देतो. काय? ही दोन